रामराम मंडळी, मी मंगेश जठार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज थोडासा वॉक घेण्यासाठी निघालो आहे, म्हणजे गावात थोडासा फेरफटका मारण्यासाठी निघालो आहे। माझ्यासोबत मुलगासुद्धा आहे, संतो हाय कर। हाय। तर आज थोडंसं ठरवलं की आपण थोडासा गावात एक फेरफटका मारूया। तर या व्हिडिओमधून तुम्हाला कोकणात वाडी कशा प्रकारची असते, म्हणजे कसं असतं की कोकणात एक गाव असतं आणि त्या गावात 5-6 वाड्या असतात आणि एका वाडीत साधारण 35 ते 40 घरं असतात। तर माझीही वाडीत तशीच 35 ते 40 घरं आहेत साधारण। तर तुम्हाला दाखवतो की माझी वाडी कशी आहे आणि वाडीत कशी विखुरलेली घरं आहेत, म्हणजे दाटीवाटीने बसलेली घरं आहेत। आजूबाजूला गुरांचे गोटेसुद्धा असतात, ज्याला आम्ही कोकणात वाडे म्हणतो, ते तुम्हाला दाखवतो। तर आत्ता कोकणात भात कापण्याची सुरुवात झालेली आहे। माझा आधीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला असेल। तर बघा इकडे भात हे जे आहे, भात शेती ती कशा प्रकारे इकडे सुकायला घातलेली आहे। पावसाने सुद्धा थोडीशी विश्रांती घेतलेलीच आहे। आणि घरं तुम्हाला दाखवतो। आता बघा इथे हा एक वाडा आहे गुरांचा, ज्याला आम्ही कोकणात गोठा म्हणतो। इकडे एक घर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा ही 2 घरं अगदी बाजूबाजूलाच आहेत। त्यानंतर इथे एक घर आहे, म्हणजे दाटीवाटीने बसलेली घरं आहेत। तर अशा प्रकारची कोकणात वाडी असते। घराच्या अंगणात बघा हे सुकायला घातलेलं आहे। हे भात जे दिसतंय तुम्हाला हे झोडलेलं आहे, म्हणजे हे बघा याच्यामध्ये धान्य नाही आहे। तर ते म्हणजे झोडपणी करून त्याच्यातून धान्य काढून ते सुकायला घातलेलं आहे। आणि याचा उपयोग गुरांना खाण्यासाठी होतो, म्हणजे गाई बैल जे असतात कोकणात त्यांना खाण्यासाठी होतो। तर हे बघा इकडे एक घर आहे, इकडे बाजूला एक घर आहे। ही पायवाट आहे, एक रस्ताच म्हणू शकतो। आणि इकडे आमच्या इकडे तुम्ही कोकणात जर कधी आलात ना, तर तुम्हाला घरी लोक कोंबड्या पाळतात, म्हणजे कोंबडा किंवा कोंबड्या ज्या असतात त्या पाळतात। आता हे बघा हे तुम्हाला कोंबडे बघायला मिळतील। हे बघा इकडे पिल्लं आहेत छोटी छोटी कोंबडीची। तर तुम्हाला हे सगळं कोकणात आल्यावर बघायला मिळेल। अगदी दाटीवाटीने बसलेली घरं आहेत। हो, मला झाले आता साधारण एक 15-20 दिवस झाले मला इथे येऊन। हो जातात। हो, तब्येत बरी नाही का? बोलत नाही ना मला। अरे बापरे। हां हां, बरे बरे। जरा आलो याला फिरवून आणतो। हे बघा इकडे सुद्धा एक खूप छान घर आहे, माडीचं घर आहे। इकडे एक घर आहे, तर हा छोटासा रस्ता जातो तिकडे त्या घराकडे। तर हे बघा माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा जो दगड आहे, हा जांभा दगड जो आहे, याच्याने हा रस्ता बनवलेला आहे, म्हणजे आम्ही याला कोकणात पाकाडीसुद्धा म्हणतो। इकडे एक घर आहे। तर आता मी जो आलो तो वरच्या साईडने आलो होतो, म्हणजे जिकडे वाडी संपते आणि मुंबई गोवा हायवेपासून जो रस्ता येतो तो हा रस्ता आहे। आणि इथे तो रस्ता येऊन संपतो आणि इथूनच आमच्या वाडीची सुरुवात होते। म्हणजे बघा इकडे एक घर आहे, त्यानंतर इथे एक घर आहे, इकडे राधाकृष्णाचं देऊळ आहे आणि इथे एक वरती घर आहे। म्हणजे इथून जर तुम्ही कधी आलात तर इथे आपण बाईक पार्क किंवा कार पार्क करून आपण या रस्त्याने असे वर जाऊ शकतो।
इकडे एक घर आहे आणि माझी बाईक मी या घराच्या अगदी बाजूला पार्क केलेली आहे. तर बघा, तर मित्रांनो बघा हा जो आहे आता भात शेती कापून झाल्यानंतर त्याची जोडणीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि आता हे तुम्हाला जे दिसतं याला आम्ही गावात पेंडा म्हणतो. म्हणजे काय असतं की हा जोडणी केल्यानंतर जो भाग म्हणजे जो रिकामा भाग असतो त्याला असं सुकायला घालतात आणि याचा उपयोग गुरांना खाण्यासाठी होतो. तर आता हा इथे थोडा सुकवल्यानंतर एका वाड्यात स्टोअर करणार किंवा गोठ्यात गुरांच्या, आणि मग त्याचा उपयोग गुरांना खाण्यासाठी करता येतो. तर काम म्हणजे शेतीचं ह्या कामाची खूप अशी लगबग असते. पाऊस थोडासा थांबला की पटापट लोक भात शेती कापून घेतात आणि मग अशा प्रकारे ते झोडणी करून असं पटकन सुकायला घालतात आणि हा सुकला की वाड्यात जाऊन मग तो एका ठिकाणी स्टोअर करतात. हे माझ्या आत्याचं घर आहे आमच्याच वाडीमध्ये. घराच्या बाजूच्या भागामध्ये अशा प्रकारे लाकडं स्टोअर करून ठेवली जातात, म्हणजे पावसाळ्याची तयारी असते ही. तर बघा इथे ही 2 घरं जी अगदी बाजूबाजूला आहेत, हे अंगण आहे. या घराची ही मागची बाजू आहे आणि या घराची म्हणजे पुढची बाजू आहे. म्हणजे या घराचं हे अंगण आहे आणि ही 2 घरं अगदी बाजूबाजूला आहेत. अशी दाटीवाटीने बसलेली कोकणात घरं असतात. तर हे माझ्या चुलत काकांचं घर आहे. तर इकडे बघा ही आजी आहे, ती काकी आहे तिकडे आतमध्ये बसले, आणि ही एक आजी आहे. म्हणजे हे माझं मूळ घर म्हणू शकतो. तशा प्रकारचं आमचं हे असं रिलेशन आहे. इथे एक पेरूचं झाड आहे, खूप पेरू लागलेत, आणि तिकडे एक पपईचं झाड आहे, पपई पण खूप लागलेत. तर मित्रांनो, बदलत्या काळानुसार कोकणात घरांची सुद्धा सुधारणा होत चालली आहे. माझ्या घराच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझं घर थोडंसं जुन्या पद्धतीचं आहे आणि हे घर बघा थोडंसं नव्या पद्धतीचं बंगलो टाईप असं बांधलेलं आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. देव भलं करो.